5. सगळ्यात पहिली स्टेप मी काय करणार, कॉमन मल्टिपल घेणार. कॉमन मल्टिपल घेतला, कॉमन मल्टिपल घेणार x, म्हणजे आबाचं वय काय होईल आजचं 2x, आणि तिच्या आईचं वय काय होईल, हर मदर, हे होईल 5x. कंडिशन दिली आहे, ते कंडिशन जर मी पुटअप केली तर कंडिशन दिलेली जर पुटअप केली तर काय भेटेल मला, ऍट द टाइम ऑफ आबाज बर्थ, आबाज बर्थच्या टायमाला म्हणजे किती वर्षापूर्वी आबाचा जन्म झाला होता, तर या वेळापूर्वी 2x वर्षापूर्वी. तर बाय कंडिशन काय होईल 5x मायनस 2x. आता 5x मायनस 2x का केला, कारण तिच्या आईचं आजचं वय आपलं 5x आलेले आणि आबाचं 2x आलेले. मग आबाच्या जन्माच्या वेळेस आईचं वय असेल 5x मायनस 2x इज इक्वल्स टू किती सांगितलंय 27. हा होईल 3x इज इक्वल्स टू 27, म्हणजे x किती होईल 27/3 इज इक्वल्स टू 9. हा x काय माझा कॉमन मल्टिपल आहे, x म्हणजे वय नाही आलेलं, x म्हणजे आलं माझं कॉमन मल्टिपल, म्हणजे सध्या या रेशोचा कॉमन मल्टिपल किती आहे 9 आहे. मग आबाचं वय किती होईल, आबाज एज इज इक्वल्स टू 9 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 18 इयर्स. आणि आबाज मदर्स एज is equals to 9 into 5 is equals to 45 years.